पंकजा मुंडे मुरलीधर मोहोळ यांच्या भेटीसाठी पोहोचल्या। नमस्कार सर्व पुण्यात आलेल्या सर्व माध्यमांना माझा नमस्कार। मी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लोकसभेचे उमेदवार म्हणून बीड जिल्ह्याकडे जात आहे। बीड जिल्ह्यामध्ये जात असताना रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक मतदारसंघात म्हणजे पुणे तिथे काय उणे, कारण पुणे हे पुण्यनगरी ही आपली सांस्कृतिक राजधानी शैक्षणिक राजधानी महाराष्ट्राची आहे आणि या पुण्याचा उमेदवार माझ्या युवा मोर्चातील माझे सहकारी मुंडे साहेबांच्या अत्यंत जवळचे मुरली मोहोळ आहेत म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास आलेली आहे। यानंतर मी नगरमध्ये जाणार आहे। रस्त्यामध्ये जागोजागी मुंडे साहेबांवर प्रेम करणारे माझ्यावर प्रेम करणारे लोक थांबलेले आहेत। त्यांचे सत्कार त्यांच्या शुभेच्छा त्यांचे आशीर्वाद स्वीकारत मी पुढे जाणार आहे। आज माझ्या दिवसाची सुरुवात आमच्या माधुरीताईंनी मला ओवाळलं, कारण त्या माझ्या मोठ्या भगिनी आहेत, त्यांनी मला ओवाळून सुरुवात केली आहे। त्याच नात्याने मुरलींची मी मोठी बहीण असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे। मी मनापासून त्यांना शुभेच्छा देते। ईश्वर करो त्यांना मोठा विजय प्राप्त हो आणि या पुण्याच्या सेवेसाठी एक हक्काचा खासदार म्हणून त्यांनी दिल्लीमध्ये जावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते। याच्यानंतर नगरला जाणार आहे, तिथले उमेदवार तिथे माझ्या भेटीसाठी येणार आहेत। त्यामुळे असं करत करत शेवटी माझ्या जिल्ह्यात मी पहिलं पाऊल उद्या दुपारी ठेवेन असा माझा निर्णय आहे, असा माझा कार्यक्रम आहे। आता तुम्ही विचारा। निवेदन काही नाही रे बेटा। सीट शेयरिंग कब तक डिक्लेयर होगी? महायुति की अब तक नहीं आ पाया है सामने, कौन किन सीटों पे लड़ रहा है? एक मिनट आता मराठीत संपवता का तुम्ही? जो सवाल हिंदी में है उसका हिंदी में। मैं आज मेरे चुनाव क्षेत्र में जा रही हूँ। लोकसभा की उम्मीदवार के नाते मैं अपने चुनाव क्षेत्र में जाते हुए जो भी चुनाव क्षेत्र मैं क्रॉस करने जा रही हूँ वहाँ के उम्मीदवारों को शुभकामनाएं और नाते से बड़ी बहन होने के नाते शुभ आशीर्वाद देने मैं आज पुण्य नगरी में आई हूँ। मुरली मोहोळ इन्होंने मेरे साथ युवा मोर्चा में साथ में हमने काम किया है, मुंडे जी के साथ काम किया, उनके लाडले थे और आज मैं उनको शुभकामनाएं देने आई हूँ। मेरे साथ हमारी नेता माधुरी मिसाल और सारे कार्यकर्ता उनके कार्यालय में आज आए हैं। इसके बाद मैं नगर में जाऊँगी और वहाँ के उम्मीदवार भी वहाँ मुझे मिलेंगे। ऐसे करते करते मैं उम्मीदवार के नाते एक लोकसभा के उम्मीदवार के नाते पहला कदम बीड में रखने जा रही हूँ। बीडमध्ये ज्योती मेघे यांना तुमच्या विरोधात उतरवण्याची तयारी सुरू आहे। मराठा आंदोलन जे झालं जरांगेंचं ते सगळं फेवर कॅप्चर करण्यासाठी बीडमध्ये पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत रंगवण्याचा प्रयत्न होतोय। तुम्ही कशी तयारी? बीड जिल्हा हा अत्यंत पुढारलेला जिल्हा आहे। बीड जिल्ह्याने आत्तापर्यंत वेगवेगळ्या समाजाचे खासदार निवडून दिलेले आहेत, म्हणजे अगदी मायनॉरिटीमधले खासदार निवडून दिलेत। वोट बँकचं पॉलिटिक्स बाहेरून बघणाऱ्याला जरी वाटलं तरी बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने मतदान करत असतो। 22 वर्ष मी राजकारणात काम करत आहे। मी बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या नात्याने प्रत्येक गावाशी प्रत्येक जाती धर्म समाजाशी माझा समन्वय आणि संबंध आलेला आहे। माझ्या विषयी कोणाच्याही मनात कुठलीही कटुता नाही, कुणाला कटुता वाटेल असं कधीही मी माझ्या राजकीय जीवनात वागलेली नाही। सर्वसमावेशक असं माझं धोरण राहिल्यामुळे निवडणूक असेल तर मी समोरच्या उमेदवाराला समोरच्या पक्षाचा उमेदवार म्हणूनच पाहते। मी त्याला कोणत्या जातीचा उमेदवार म्हणून कधी पाहत नाही आणि तेही नाही पाहणार अशी अपेक्षा ठेवते। तुम्ही पाहणार नाही ते पाहणार नाही पण प्रयत्न तो आहे। या परिणामांची नक्कीच जे काही चर्चा आहे ती कोर कमिटीतून आणि सर्व नेते करतील आणि ते प्रयत्न करतील शेवटपर्यंत याच्यामध्ये काय करता येईल। आता सध्या मी उमेदवार असल्यामुळे संपूर्णतः माझ्या उमेदवारीकडे माझं लक्ष आहे। माहिती ठेवण्यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न कराल का? मला पक्षाने काही जबाबदारी दिली तर मी सर्व प्रयत्न करेन। चंद्रकांत पाटील म्हणाले की तुमचे मोठे बंधू पंकजा मुंडे पाहून घेतील जाणकारांचं।
तर त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि कानकर साहेब म्हणतात माझी बहीण हुशार झाली आहे आता, मला तिला कळतं मला कुठं थांबवायचं कुठं नाही थांबवायचं. मी आता थोडीच हुशार झाले, मी आधीच हुशार आहे. फायनल काय थांबवणार की नाही? आधी मी सध्या लोकसभेच्या उमेदवारीकडे पूर्णतः लक्ष दिलं आहे. राज्याच्या जबाबदाऱ्या राज्याच्या नेत्यांच्या खांद्यावर आहेत, ते त्याला व्यवस्थितपणे हाताळतील अशी माझी अपेक्षा आहे. या पक्षाची जास्तीत जास्त ताकद वाढावी यासाठी सगळेजण योगदान देतील. मी आता जास्त ताकदीने निवडून येण्याकडे माझं लक्ष आहे. भावाला महाविकास आघाडीमधून लढण्याच्या शुभेच्छा द्याल का? भावाला शुभेच्छा द्याल का महाविकास आघाडीमधून लढण्याच्या? एक मास लीडर आहेत, इतर ठिकाणी तुमची गरज लागणार आहे प्रचारासाठी, म्हणून तिला तुल्यबळ उमेदवार दिला जाणार आहे. चर्चा सगळी सुरू आहे. काय बीडमध्ये तुम्हाला अडकून ठेवण्यासाठी शरद पवार गटाकडनं तुल्यबळ उमेदवार दिला जातोय तुम्हाला तिथं अडकवण्यासाठी, कारण इतर राज्यात तुम्हाला फिरता येऊ नये म्हणून. हे पहा, ही निवडणूक आहे ना माझ्यासाठी नवीन नाही. 2004 पासून मी काम करते आणि मला वाटतं ही 5वी लोकसभा निवडणूक आहे. मला आठवतं 17 वर्षाची मी पहिल्यांदा होते जेव्हा मी लोकसभेच्या प्रचारासाठी तेव्हाच्या खासदार रजनीताईंबरोबर प्रचार केला होता. त्याच्यामुळं खासदारकीमध्ये मला निवडून येण्यासाठी ते विरोधक उमेदवार देतील अशी अपेक्षा करणं हे लोकशाहीमध्ये गंमत वाटण्यासारखं आहे. मला किंवा कोणत्याही उमेदवाराला आता मुरली मोहोळांच्या विरोधात उमेदवार कशासाठी दिला जाईल? त्यांना निवडून आणण्यासाठी थोडीच देता येईल. ते त्यांच्या पक्षाचे ताकदवर उमेदवार देतील, त्यांच्या पक्षात नसतील तर घेतील. त्यामुळे त्यांनी जे करतायत त्याच्याकडे कुठल्याही प्रकारे चुकीचा कटाक्ष टाकण्याची मला आवश्यकता नाही. माझ्या विकासाच्या कामांवर आणि माझ्या लोकांच्या संबंधांवर आणि लोकांचा माझा जो विश्वास आहे त्याच्यावर संपूर्णतः माझी उमेदवारी ही मला पुढे न्यायची आहे. राज्यभरात प्रचार करणार का? पक्षाने सांगितलं तर करेन. काही मागच्या 5 वर्षात जे काही राज्यात राजकारण घडलेले, जे वेगवेगळ्या राजकीय घडामोडी झाल्या आहेत त्याचा मतदानावर परिणाम होईल असं वाटतंय का या लोकसभेत? परिणाम चांगला आणि वाईट दोन्ही होत असतात 5 वर्षाच्या कारकिर्दीनंतर. तर परिणामांची विचार करूनच निवडणुकीची आखणी होत असते आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त परिणाम चांगला आपल्या पदरात पाडून घेणं हे प्रत्येक पक्ष कामगिरी बजावत असतो. तर मला वाटतं आमचाही पक्ष तसंच करेल. लास्ट प्रश्न गरम होत आहे. मी सांगितलं की मला पक्षांनी सांगितलं तर मी जाईन. मी लोकसभेच्या प्रचारामध्ये संपूर्णतः स्वतःला आता मला लक्ष द्यायचं आहे. मी लोकसभेची उमेदवार आहे. मागच्या 3ही निवडणुकात मी राज्यभर प्रचार केलेला आहे, राज्याबाहेरही केलेला आहे. आता पक्ष मला काय सांगेल त्याच्यानंतर मी ठरवेन. पक्षाने अजूनही सांगितलं नाही याचा अर्थ काय घ्यायचा? आमचे सर्वोच्च नेता त्यांना भेटलेत, त्याच्यानंतर मी काय टिप्पणी करणार? फायदा होईल असं वाटल्यानेच घेतलं गेलं असेल असं मला वाटतं. बाप, एक दे दिया हिंदी सवाल जो मैं अपने जीत को लेकर पूरी तरह आश्वस्त हूँ. मेरी नहीं, मैं मुरली मोहोळ की जीत के लेकर भी आश्वस्त हूँ, क्योंकि जो विकास के काम हमने किए हैं उसको लेकर ही हम जनता में जाएंगे. ये मेरा 5वां चुनाव है. मतलब मैं खुद लोकसभा का पहली बार लड़ने जा रही हूँ, पर लड़वाया ज़रूर है. तो मेरा अनुभव 22 साल की राजनीति का, मेरे जो संबंध मैंने अपने पक्ष में और बाकी सब लोगों के साथ जो प्रस्थापित किए हैं, जब मैं बीड़ की पालक मंत्री थी, जब मैंने काम किया है तो मैंने कभी भी कोई भेद नहीं किया कि ये पार्टी का है, ये जाति का है, ये धर्म का है. तो जनता के मन में मेरा जो स्थान है उसके प्रति मुझे पूरा विश्वास है कि मैं बहुत ही सम्मानजनक जीत हासिल करूंगी. तेव्हा पंकजा मुंडे यांनी मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतलेली आहे. पुण्यातील मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी विविध मुद्द्यांवर देखील भाष्य केलेलं आहे. यासोबतच मुरलीधर मोहोळ यांच्या भेटीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण आलं असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. यासोबतच कोथरूडीतल्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर आपण इथून नगरला जाणार असल्याचं देखील पंकजा मुंडे यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आपण उद्या बीडला जाणार असल्याचं पंकजा मुंडे या म्हणाल्या आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.